श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती. प्रार्थना. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वदन्तीतं गगनसदृशं तत्त्वमस्य दिलक्षम् एकनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथाटोपीजमाला दंडकमंडलुधर कटियांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावताधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडदिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवना तू आकाश तू जीवना तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ्या लागी अधिमध्याग्र कोटे नसे पाहता असोनिय निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कचाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवे आपुले स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिल्लक ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रदेज सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाहुवया पहिलं तीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलीनाना नबाधूत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे माझं सुख साधन अज्ञान तिमिरी निर्सोन ज्ञानार्क हृदयी प्रगट उपाय शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृताविषयांची नसो वाचना या मनाते सदा साधू समागमत तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके दैवी वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशिंत व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी आटाई वार्ता मीपणाची नसायची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. देव्या कवचम. ओमस्य श्री चंडिकवचस्य ब्रह्मा ऋषी अनुष्टुपछंदा चामुंडा देवता अगण्याचोक्त मात्तर बीजम दिग्भंत देवतास्तत्वमा श्री जगदंबा प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः. ओम नमः चंडिकाये. मार्कंडे उवाच. छंदः अनुष्टुप. अत्यगुह्य जे संसारी मानवा सर्व रक्षक पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कोणा. ब्रह्मा उवाच. ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतपकारक देवी कवच पुण्याचे एकावे ते महामुने. प्रथम शैलपुत्री ती, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्र घंटाती, कुष्मांडा चौथी असे, पंचम स्कंद माता ती, षष्ठ कात्यायनी असे, सातवी काल रात्री ती, महागौरी ती, अष्टमा नवम सिद्ध रात्री ती, नवदुर्गा यशस्विनी. हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला. अग्नित जळ दाखवणी, शत्रूने केली तारणी, विषम संकटा माझी भयार्था शरणागता. न त्यांचे होत असे किंवा शुभ्रन संकटी, विपत्ती न दिसे डोळा, शोक दुःख भय नसे. ज्या भक्त स्मृती देवीची पावित्र्य सुहृदितो, देवेश्वरी तुझ्या नामी त्यांची रक्षा सुनिश्चित. प्रेतारूढ तू चामुंडा, वाराही महिषासना, इंद्रिगज स्मारूढा, वैष्णवी गरुडासना, माहेश्वरी वृषारूढा, कौमारी शिकी वाहना, लक्ष्मी पद्मा सना देवी, पद्महस्ता हरिप्रिया, श्वेतरूप धरा देवी, ईश्वरी वृष वाहना, ब्राह्मीहंस स्मारूढा, सर्वाभरण भूषिता, माता समस्तेच्या या सर्वयोग समन्विता, भूषणे शोभती त्यांना रत्ननाना सुशोभित, क्रोधयुक्त समस्ताया रती शोभती देवता, शंखचक्र गदाशक्ती, हल निमोसला युदय, खेटक तोमर आणि परशुभा शानकी, कुंत त्रिशूळ आयुध शारंगादी महानते, दैत्यांच्या देह नाशाची भक्ताभय द्यावया, दैवताच्या हितासाठी देवी शस्त्रार्थ धरिती. नमस्ते हे महारुद्रे महाघोर पराक्रमे, महाबले महोत्साय महाभय विनाशिनी, पाहता भय शत्रुषी, देवी किमज रक्षतु पूर्वेसी इंद्र रक्षाया, अग्निदेवता. वाराही दक्षिण दिसे, नैऋत्य खड्गधारिणी, वारुणी पश्चिम दिशे, वायव्य मृग वाहनी, कौमारी उत्तर दिशे, ईशान्य शूलधारिणी, ऊर्ध्वब्रह्माणी रक्षावी, वैष्णवी अधवासिनी, दश दिशा रक्षोयसी, चामुंडशव वाहना, पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी, अजितवाम भागाशी, दक्षिणे अपराजिता, उद्योतिनी, शिका रक्ष उमा रक्ष तू मस्तका, मालाधारी ललाटासी, भ्रुकुटीसी यशस्विनी, त्रिनेत्र त्रिभ्रुमंदेसी, यमघंटाती नासिका शंकिनी, चक्षु मध्यासी, कानाशी द्वार वासिनी, कपोलकालिका रक्षो, कर्णमुलाशी शांकरी, सुगंधनासिका रक्ष, उत्तरष्टाशी चर्चिका, अधरामृत कला जिव्हिलती सरस्वती, दंतरक्षावी कौमारी, कंठदेशाची चंडिका, घाटीशी चित्र घंटाती, महामायती टाळूशी, हनुवटीशी कामाक्षी, वाणीशी सर्व मंगला, ग्रीवेची भद्रकाली ती, पृष्ठवंदा धनुर्धरी, नील ग्रीवा बहिकंठा, नलिका नल कुबरी, स्कंदाशी खडगिनी रक्षो, बाहुशी वज्रधारिणी, दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो, अंगुली अंबिका, शुलेश्वरी, नकारक्ष कुक्षी रक्ष कुलेश्वरी, स्तनारक्ष महादेवी, मनाशोक विनाशिनी, हृदय ललिता देवी, उद्राशूलधारिणी, नाभिशिकामिनी रक्ष, गुह्येश्वरी तथा पूतनकाली कालिंगा, गुदामहिष वाहिनी, कटिभागा भगवती, टोंगळे विंध्य वासिनी, रक्षा विकाम पूर्णाती, पोटरीशी महाबला, घोटशी नरसिंहिती, पादपृष्ठशी तेजसी, श्रीपाद अंगुली रक्ष तळवे तलवासिनी, दृष्ट कराली नकाशी, केशाशी मृदू केशिनी, रोमकुपाशी कौबेरी, त्वचा वागेश्वरी तथा रक्तमस मज्जा वसामांस हाडमेदाशी पार्वती, अंतराशी कालरात्री ती, पित्ताशी मुकुटेश्वरी, पद्मावती पद्मकोशा, कपाचुडा मणी तथा ज्वालामुखी नकतेजा, अभेद सर्व संदेशी, ब्रह्मणी वीरे रक्षावे, छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मनबुद्धी रक्षावेद धर्मधारिणी, प्राणपान रक्षणासी, समान ध्यान रक्षणा, एकवज्र हस्तदेवी, प्राणकल्याण शोभना, रसरूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी, सत्वरज तमोगुणा रक्षोनारायणी सदा, रक्षायुषी वाराही, रक्षधर्माशी वैष्णवी, यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्षोचक्रिणी ती, धना इंद्राणी गोत्र रक्षावे, रक्षावे पशु चंडिके, महालक्ष्मी ती, पुत्राशी रक्षोपत्नीशी भैरवी, पंताशी सुपता रक्ष, मार्गक्षेमकारी तथा, राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वथा स्थिता, रक्षाहीन असे स्थान कवचीनच बोलिले, रक्षावे त्या स्थळी देवी, जयंती पापनाशिनी, शुभेच्छा अंतरिजाच्या पाऊल टाकता कुठे, कवचास मरून जावे तेथे जाणे असेल की, अर्थ लाभ मिळे तेथे, सर्वोच्च पूर्तीचा जय, अभिष्ट वस्तू चिंतावे तेथे प्राप्ती सुनिश्चित, परमेश्वर अतुल लाभे तो भूतलावरी, निर्भय होत असे त्याला संग्रामी न पराजय, त्रैलोक्या माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित, दुर्लभ देवतांचे जे देवी कवच हे असे, त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून दैवी कला प्राप्त होती, त्रिलोकी अपराजया, आयुष्यात वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे, नाशती व्याधी साऱ्या माता, कोड आणि मृगी, स्थावर जंगमानी, कृत्रिम विष नाशती अभिचारिके, जे काही मंत्रतंत्र भूमी तळी, भूचरकेचर आणि नाशती जल देवता, कुलदेवी जन्मदेवी, माला डाकिनी शाकिनी, अंतरिक्ष चराघोरा डाकिनी, ज्या महाबला ग्रह भूत पिशाचते, जे यक्षगंधर्व राक्षस, ब्रह्मराक्षस वेताळ, कुष्मांड भैर वादिकी, कवचरदय ज्याच्या
पाहता पळती तया होतसे मान्य राजाशी सत्यजश वाणतो यश वाढे तयाचे या कीर्तिमंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पाहिले कवच वाचुनी हे वनपर्वतारण्य भूतलावर जोवरी संततीनाद तेजाची पुत्रपौत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपा बळे सूरदुर्लभ जे नित्य भक्त ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सख्य शिवासवय ओम श्री देवी कवच श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओमस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णुरूपी अनुष्टुप छंदा ओम श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ओम नमश्चंडिकाय मार्कंडे वाच छंद अनुष्टुप ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा सुधा नमस्तुते जय तो देवी चामुंडे जय भूतार्थी हारिणी जय सर्व गते देवी कालरात्री नमस्तुते मधु कटभंती विद्रातुवरदे नमः रूपजय यशदे नाश्वी षड विकार है महिषासुर हंती है भक्तासे सुख दे नमो रूपजय यशदे नाश्वी षड विकार है रक्तबीज वदे देवी चंडमुंड विनाशिनी रूपजय यशदे नाश्वी षड विकार है शुमनिशुम धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपजय यशदे नाश्वी षड विकार है पद्मपाद वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूपजय यशदे नाश्वी षड विकार है अच्युत रूप चरित्रे सर्व शत्रु विनाशिनी रूपजय यशदे नाश्वी षड विकार है निष्पकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूपजय यशदे नाश्वी षड विकारे भक्तीने स्तोत्र जगाती चंडिके व्याधी नाशिनी रूपजय यशदे नाश्वी षड विकारे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन रूपजय यशदे नाश्वी षड विकारे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूपजय यशदे नाश्वी षड विकारे द्वेषीनाशो यमाते माझे मज लाभो महाबल रूपजय यशदे नाश्वी षड विकार है देवी कल्याण माझे मिल संपत्ती उत्तमा रूपजय यशदे नाश्वी षड विकारे देवदत्त शिरोरत्न वाचती चरणावरी रूपजय यशदे नाश्वी षड विकार है विद्यावंत यशस्वंत लक्ष्मंत असजन रूपजय यशदे नाश्वी षड विकार है प्रचंड दैत्य तर्पज्ञ चंडिके शरणागता रूपजय यशदे नाश्वी षड विकार है चतुर्भुज चतुर्मुख संस्तुते परमेश्वरी रूपजय यशदे नाश्वी षड विकार है विष्णु करी नित्य स्तोत्रा भक्तीने देवी अंबिके रूपजय यशदे नाश्वी षड विकारे हिमाचल सुतनाथ गातसे परमेश्वरी रूपजय यशदे नाश्वी षड विकार है इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपजय यशदे नाश्वी षड विकार है प्रचंड भुज दंडांचे होतनी गरु दानव रूपजय यशदे नाश्वी षड विकार है श्री अंबिके भक्तासी देशी आनंद तोरतो रूपजय यशदे नाश्वी षड विकार है मनासारी की पत्नी संसार सिंधु तारिणी मनोहर लाभविती कुलवन सहचरी हे स्तोत्र आदि वाचोनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री देव्यार्गला स्तोत्रम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अथ किलक स्तोत्रम ओम अस्य श्री किलक मंत्रस्य शिवऋषि अनुष्टुपछंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगत्वेन जपि विनियोगः ओम नमश्चंडिकाय मार्कंडे वाच छंद अनुष्टुप ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेदिव्य लोचना श्रेय प्राप्त निमित्ताय नमो सोमार्थ दारिणी अभिकिलका सवे हे महासूत्र कळोपुरे मंत्र सिद्धी तयापाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनाती सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्र असे देवी सिद्धार्थ देत असे न मंत्र नौषध तंत्र नको साधनांकी जपावी न फळा येती सर्व उच्चाटनादी सिद्धी अनंतर मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेशी ते भगवान शंकर सप्तशती स्तोत्र असे एकच जप तापुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणे सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे देवीची सर्व आहुणी प्रसाद सेवे नेतेचा किलक नामक या कर्माशिव प्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्श्वत तो देवीचा सिद्धगंधर्व होत असे संसारी भय नाकोटे सर्वत्र फिरतामही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोनिया किलक निष्किलीन हे जाणून पाठ हा बरा दोषणारा हाती कोणी फळे सप्तशती तया सौभाग्यते स्त्रियांमध्ये हातसंतोष देवीचा हितकारी सूत्र ऐसे करा पाठ निरंतर मध्य स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्याची आपावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रू आणि मोक्षसिद्धी तिला कबूलती जना देव्या किलक स्तोत्रम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु रात्री सूक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वदा देवी षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षर नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदु रूप अर्धमात्रा अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांती ग्रासची जना उद्भवकाली तू माता पोषण जीव नामदे सहा रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू ईश्वरी ऋतू तू बुद्धी बोध लक्षणा लजपृष्टी तृष्टी तू क्षमा खडक दारिणी शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिनी तथा
चापशर धरे देवी भुषुंडी पर गायुदा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अतिसुंदर परापरा हुनी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्य तुझी शक्ती तिचं तू सर्व रूपिणी सर्वशक्ती तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालक सहर्थ निद्रा दिन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य सूत्राशी मज विष्णूशी माहे तू शंकर प्रलय आदिशय तुझा दर त्याशिवाय सर्वदारे तुझ्या सूत्रा हे योग्य जय मी तुझे यश तोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहित याचे दुर्दंश मधु कैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपज बुद्धी विष्णूशी मारावे देते दोन हे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कैशी मधुकैटपनाशतो सुरत समाधी वैशती मेधा ऋषी सांगतो विनियोगः ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंद शक्ती रक्तदंतिका बीज अग्निसत्व ऋग्वेद स्वरूप श्री महा काली प्रीत्यर्थ प्रथम चरित्रे जपे विनियोग ध्यानम वृत्त शाडलोद्विक्रीडित खडगाचक्रगदानी चाप परिघाशुला पुषुंडी शिरा षटकाधारंजी करी त्रिनयना सर्वंग भूषाधारा नीलसारखी कांतीपात दशकाचे महाकालिका नाशय मधुकैट वास्तवी विधी निद्रा जगन नायका ओम नमः चंडिकाय ओम हे मार्कंडी वाच छंद अनुष्टुप सूर्यतनय सावरणी म्हणून बोलती आठवा उत्पत्ती कथाच्या त्याची विस्तार एक सांगतो कृपावंत महामाया तेने मनमंतराधिप सावरणी म्हणून सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वीचा ऋषीच्या माझी चित्रवंशी भूपती सुरतनाम महाराजा समस्त क्षिती मंडला पुत्राचा म्हणतो राजा प्रजापालन तत्पर कोलविध्वंसी वैऱ्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरतांचे घोरान संग्राम तो करी कोलविध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपुले जिंकिले तेही वैऱ्यांनी भूपती किन जाहला अमंत्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेना बल लुटून या राजधानीशी जिंकिती शिकारीचे मिशे राजा होऊन यशस्वार तो दुर्दैल पोहू पाहे जाताचे घोर काढणी आश्रमेधा मुनींचा इंस्रक ही विसावले शोभनीय यशीची वृंदे रान सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी कान्ने विचारी नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चिंताने चित्ता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ताची जवळी दृष्ट ते भृत्य पीडक छळ त्या जनवृद्धांशी कोण वारील त्या खळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राज्य असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांची मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी दुःखी व स्वगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश कुणीतरी कोण तू कोटून याला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोललेला राजा दुःखी अंतरी जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करून चित्त अद्गत्याचे बोलिला वैश्य वाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्र हिना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखिस्त मी वना आलो गृहवृत्तांत ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजवाच स्त्रीपुत्र धन जे वनवासाची कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्वाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेहा नसे पुत्र धनेचू छळती मज पती प्रेम पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी पाषाण हृदय अपता न बोले मी करू कसे मार्कंडी वाच मेधा मुनीच्या सेवेची आले जुळून सर्व ते वरिष्ठ राजा सोडत समाधी नाम वैश्यतो वीर नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्ताला पतया स्थळी राजवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझ्या मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहु मज सर्वांगी ममता माझ्या गतराजाची असताव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजनत्य कराहुनी ममता याची ना तुटे दोघी सारे के झाले आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताची कळून जोंबली आम्हा सध्या नसून आम्ही नकळे घेरलो कसे विवेकहीने की आम्ही मूड झालो आता पुरे ऋषुराच भाग्यवंता समजताशी कळे विषय ज्ञान आहे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवीशी जनांतरी दिव रात्री कुणी भोगी विवेक नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशुपक्षी मृग तसे भोगती विषया नर नारी परिसौख्य भोगती पशुपक्षी ही स्वयं क्षुधातृष याशी परिमोहित चित्त हे पिल्लांशी उंदन देती कळूनी मोहा हा असा आपण प्राप्त जे काही भोगाय दीर्घ काल ते मानवीची पुत्रा पशुपक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांची ज्ञानी तेही मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ ते दिसे योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माता श्री जगता सेविता पावले तिची भक्ताशीवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीची प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या तर्क ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा माझे किती जन्मली कोठे कसे चारित्र देवीचे प्रभावी रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते ऐकू इच्छित मनमन ऋषुराच जगद्रूपी नित्य रूपाती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध भया जन्म घेत असे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोके होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसनी कर्णमाळातून त्याच्या मधुकट जन्मले ब्रह्माचे दावले खाया ब्रह्मामानी महाभय विष्णू नेत्र योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधिश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी तुझे आले ते दैत्य जवळी
झोपला विष्णू पाहुणी जागा नवया त्याला योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रावी ब्रह्मसूत्र करी तिचे श्रद्धाच प्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वतः देवी स्वरात्मिका सुधा तू अक्षर नित्य त्रिदा मात्रात्मिका सीता बिंदू रूप अर्ध मात्र अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पंती ग्रासची जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पंती सृष्टी रूप जगन्मय महामाया महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री ईश्वरी तू बुद्धिबोध लक्षण लज्जा प्रशिक्षंती तू क्षमा कडक धारिणी शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिनी तथा चापशर धरे देवी भूषुंडी परे गायुदा सौम्य सौम्य तारा माझी तू सौम्य अति सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्य तिची शक्ती तिचं तू सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टिक पालक अर्था निद्रदिना तुझ्या गुणे नसे समते सूत्राशी मज विष्णूशी माये तू शंकर प्रलया दिस तू सादर त्या शिवा सर्वतारे तुझ्या सूत्रानं सुयोग्य जामी तुझे यश तोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहिती असे दुर्दंश मधु कैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजबुद्धी विष्णूशी महाराज देते दोन हे ऋषुराज तमधिष्ठात्री देवी स्तविली जिते दवाशी नेत्रनाची करदई वाहू श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मसन्मुख जाहली एका नवजल्लामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधु कैटब दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू द्वानावर कृतरक्त नेत्राने ब्रह्माची खाऊ इच्छिती उठून विष्णूने तेव्हा संग्रामदेशी बांधिला 5,000 वर्ष ते बाहुयुद्धात रंगती उन्नत झाले योद्धे महामाया विमोहित दैत्यवंती विष्णूशी वर माग मनस्पित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्रण महाजनी द्यावावरही तू कहा ना लगे हा दुसरा न लगे मजा ऋषुराच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वदावे जलनाती ते ऋषुराच तथासु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांची शिर घ्या हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी एक महात्मे देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ऐम ओम श्री अच्युतविरचितायाम प्राकृत भावतटिकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनमंतरी देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्याचा देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्पान तोरणी विनियोगा श्री ओम मध्यम चरित्रस्य विष्णू ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शाकंबरी शक्ती दुर्गा बीजमवायस्तत्व यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान मृत शार्दूल विक्रीडित ओम शोभे अक्षगदानी शक्ती परिशुद्ध घंटा दृष्कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शुलपाश सुदर्शना धरितसे अति प्रसन्न दे सेवी मी महिषासुर हरिणी लक्ष्मी पद्मासना ओम ह्रीम शुर्वाच छंदा अनुष्टुप देवदैत्यांमध्ये पुरुषात उतरण झाले महिषासुर दैत्यांच्या देवांचा तो पुरंदर महाबली दैत्यांनी देवसैन्याचं जिंकले महिषासुर स्वर्गांचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्माच करुणी पुढे शिवविष्णू तिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यंद्र वरुणाधिका महिषासुर गांजोनी स्वय झाला आधीश्वर स्वर्गीची देवभूमीचा फिरती ही नदी नदे मानवा परिपृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांची वृत्त सांगून जाहले शरणागतात नाशया दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्य ते देवता पिटल्या भारी एकदा शिव विष्णू ते क्रोधरक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताटले भाऊ चक्रपाणी महाकोपी तेज वाई मुखातून ब्रह्मा आणि शिवाचे हे तेज त्यात सामावले इंद्रदियन देवांचे तेज पाहुणी उद्भव एकत्र झाले सारे सर्व परतकार उज्ज्वल प्रज्वलित महातेज व्यापले सर्व ही दिशा देवता पाहती नेत्री तेजाची तुलना नसे तेजा तुलने घेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले त्रिलोकांची शिव तेजे तिचे मुख यमराजाची तेजे केचडोईच वाढले महत तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेज स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंगा नितंब तेजे पृथ्वीचे पद ते ब्रह्मतेजाने सूर्य तेजात आगळ्या करंगळ्या वसु तेजे कुबेराची नासिका प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे अग्नि तेजात त्रिनेत्र संध्याचे भ्रुकुटी तिची कानवायूतून झाले मिळाले देव तेजते त्यातून देवी कल्याणी प्रत्येक रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपर तेज पाकले शेकशूल दिला प्रेमे पिनाकधार शंकरे एक चक्र हरिदे आदरे अंबिके प्रति वरुण शंकर देता हे शक्तीचे दान अग्निदे दिला धनुष्य वायूने भाते दोर शरांचा वे ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्रनेत्र देवीची भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणीपाच्या देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मतोते कमंडलू रोमरुमी महातेज सूर्यदेवी भवानीशी प्रतिपताल काळाने तलवार दिली तिला क्षीरसिंधू हार वस्त्र दे कुंडल चुडामणी देईकडे अर्धचंद्र दे केवीर बाबूजी नुपुरी दोन्ही पायाची गळ्याची सरी साजरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्माचा अर्चितो अस्त्र अभिते कवच्या देवीची दान देतचे कमल माला वक्षाची सर्वदा फुल्ल ऐशीची सागर देवीची देई पद्मपुष्प करा म्हणजे हिमाचल दे स्वारीशी सिंहबाईचा वय असताव नाना रत्न मणी देई मधुपात्र कुबेर देव पृथ्वीदत्त महानाग शेष ते नाग हरतो अन्य देवता देती अस्त्रशस्त्राची भूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्य देवतांनीही उच्च स्वरात हसती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नबी आकाशी शब्द उठला भरले नभ त्यागुणे
गगनीनाद मावेना नवईसाना वाटले, विश्व घाबरले सारे, सिंधूची कंप झाला, कंपित झाली पृथ्वी, सर्व पर्वत हलती, भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जती, भक्तिभावी महर्षीनी नम्रत्वे सूत्र मांडले, त्रिलोका शुद्ध पाहुणी उठले सज्ज दैत्य ते, सुसज्जित दैत्य ते, सेना सामोरी धावले त्वरे, महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले, सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी, त्रिलोकी भरले ते जयसे देवी दिसे तया, पृथ्वीची दाबून ये देवी आकाशी जळ केशिर, व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता, सहस्त्रभुजदंडांची देवी दाही दिशा दसे, प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवींची तिथे, अस्त्र शस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या, महिषासुर सेनेचा शिक्षुर तो अधिपती, करी शस्त्राचा वर्षा तो चामर सैनिक असावे, 60 सहस्र रथींचा उद्गम स्वामी तो लढ, 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहनु, तीक्ष्ण रोमा सिलोमा 5 कोटी रथीं सवे, रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कळ तो लढे, गजस्वी 1 कोटी ते घेऊनी परिवारित, 5 रथींचा बिडाल स्वामी तो लढे, सहस्र तो महादैत्य ससेने वाहनातुनी, वाहने सहस्र कोटी महिषासुर त्यासवे, ससेने करी युद्धाशी रथी हत्ती रथ हयातुनी, तोमर भिंती पालशक्ती फरसा खडक मुसळ, पट्टीशादी अस्त्रशस्त्रा प्रहार करती कळ, वदया देवी दुर्गेची प्रहार करती क्रूर, गेलेली देवी दैत्यांनी चालली युद्ध तुंबळ, उठले दैत्य ते काही देवीची शक्ती हानिती, फेकती पाशे ते काही मारिती खडक कोणी ते, उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गादेवीचं मारण्या, क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रात तोडीते, तोडी तकली नाही मुकमला नसे जरा, शस्त्राच मारी दैत्यांची स्तविती ऋषी देवता, वाणसिंह देवीचे वनात वन वाजचा, रणत असुरा मारी विचारे भय सोडून, निश्वास सोडिता देवी सहस्रगुण तक्षणी, सहस्र होऊनी दैत्या शस्त्राचा मार तीरणी, फरसा भिंती पाराने खडक पट्टीश घेऊनी, सामाना घेती दैत्यांचा सुरेवीर विलक्षण, निर्भय देवीचे निते वधुनी असुराजना, नगारे शंखवानंदे वाजविती पुन्हा पुन्हा, त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी, देवीची हर्षवाया ते मृग टोकती गण, भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती, शताविधी महादैत्य अवधी देवी महाबला, ओढली बांधुनी पाशे मारुनी तलवारती, करीत युद्ध असुरांशी गदागाव कुणावरी, लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते कळ, शुलाने फाटली जाती शवलोळ भूमीवरी, बाणवर्ष करी देवी झाकले सर्व अंबर, तुटल्या कटी दत्त्यांच्या होती व्याकळ संगरी, छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली, देवपीडक दत्त्यांची गतप्रण कलेवर, मधुनी तुटले कोणी जंगा खात दुखावले, एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा, दैत्य कोणी असा वीर दडची राहिले जरी, तो शस्त्र घेऊन दावे देवीची युद्ध खेळण्या, तुटील देह दैत्यांचे एकमन देवादे ऐकुनी, नाच तीरन रंगीती तालसुर धरुणी, खडक शक्ती दृष्टी हाती असंख्य दड धावती, देवीची मनती थांबवून मत शस्त्र फेकती, रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीची, चालण्यान उरली जागा रक्ताचे पाठ चालले, अरण्य जाळतो अग्नी दैत्यसेना शिरणी, क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली, इंधन जळते तैसे दैत्य गेले मरुनी, ते लागले राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर, आयळ हलवी सिंह गर्जना गोर तोकोरी, व्याकुळ प्राण दैत्यांचे तैसेच बदले किती, देवीची गणते लढती वदती दैत्य सैनिकात, संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले, ओम श्री अच्युत विरिचिताय प्राकृत भावार्थ टीकाय, श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनमंतरी देवी महात्मे द्वितीय अध्याय, श्री कुलदेवता चरणा अर्पणमस्तु, अध्याय 3, सेनापती सभे मेले दैत्य सैनिक सर्वदे, महिषासुरही बदला धन्य दुर्गा महाबली, ध्यानम मृत्युचारु विकटित, ओम कांती सूर्य रक्त सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका, रक्तलिप्त पयतरा जपवटी विद्या अभितीवरा, मुद्रातीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा, शोभी डोई दरोरत्न मुकुटादेवी नमो पायिमा, ओम ऋषिर्वाच छंद अनुष्टुप, नाश पावन दैत्यांचा शिक्षुर कुद्दतो, धावनाला पुढती वदाय देवी अंबिका, संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर, मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे, देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले, जे त्याचे सारथी अश्वाने याच विधारले, धनुष्यत्वच्या तोडूनी बाणे विंदोनी त्याखळा, घायळात अंगी प्रत्यंगे केल्या सेनापती त्वरे, ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला, धनुष्य रथ अश्वाची मुकल सारथी सेवका, तलवार मारली भाळी सिंहाची गावत कोरी, भुजवामजी देवीची प्रहार साधला तिथे, बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती, चक्रोद रक्त नेत्राने शुल घेऊन धावला, भद्रकालीची मारा फेकला नत मंडळी, सूर्यसम प्रभा ज्याची चालायला तेज वाणतो, देवीने शुल फेकून तोडला शुल सत्वरी, चक्षुर मारल्यापैकी गतप्राण पडे कळ, आला चामर धावणी देवपीडक दुर्जन, हत्तीवरी तो बैसून शक्तीने मार देवीची, देवी महाबला ऐसी हुंकार करतात वरे, शक्तीचा त्यांना झाला चामराच्या तक्षणी, चामर ते वक्रदाने देवीची शुल मारित, बाणाने देवीने तोही खंडोनी टाकतात वरे, हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा वैसे उडवून भाऊ इथं सुरू झाले, दोघे बळ लाविती, दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितळी, भयंकर प्रहाराने मार देती परस्परा, नभातून उडी घेता सिंहाची शिर तोडले, चामर देते तत्काळ गतप्राण पडे भूमी, शिलावृक्षादी माराने उत्तर देते तो असा, देवीच्या हातून मेला चपेटाने करातो, गतेने उद्भुत मेला बाणाने ताम्र अंधग, बाष्कल भिंती पालाने मारी देवी तक्षणी, त्रिनेत्री त्रिशूलाने उग्राचे मारला त्वरे, उग्रवीर महानु दैत्य तेही विधारले, बिडाले तलवारीने दडापासून तोडला, दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश झाला, सेना सहारताईची रेड्याचे रूप घेकळ, महिषासुर देताप देवीचे गण त्रासले, हुंदाडा देत कोणासी खुरांनी मारत देतचे, पुष्टशिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी, सिंहनादे कुणी मिली निश्वास वायूने कुणी, धरायाशी किती झाले देवीचे गण त्याक्षणी, सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला, जगदंबे प्रति तेव्हा अंतरीकृत दाटला, महिषासुर त्वेषाने उभारत उचली त्वरे, शिंगाने फेकून भूमी गर्जना खरी घोरतो, वेगाने त्याची या पृथ्वी कंपे पाव क्षणा उच्चाने उठती लाटा बुडवी
सिंधुपुरी तुशी शिंगाच्या आलचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सकृत महादत्यांची पाहता चंडी कोपली वतार तुटली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्यपाशाने रणी बद्धतया गुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धरी सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी क्षणार्थी नरतो झाला खडगाती असाधीचे डाल तलवार देवी ती घेऊन गाव घालिता सोडी ती मानवी रूपा झाला गज भयानक सिंहाशी उडते देवीच्या सुंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देतच चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिवणी अंबा अमृतानंद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलन्मत दैत्य गरजे शिंग मारुनी तत्परवता परतविकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले पूर्ण महाचल रक्तचित सुद्धा देवी वाचा सूर्य प्रकंपित देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुद्धा पडता तू प्राणही न गरजतील सुरेश्वरी ऋषी वाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये कळकंठाशी लक्षुनी त्याच्या शुलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरो दिला तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी त्यांचे महिषासुर मर्दिनी हा आकार रणी झाला दैत्यसे न पळे भये समस्त देवता देवा प्रसन्नमुख भासती देवता महर्षी दिव्या दुर्गास्तवन मांडती यक्ष गंधर्व जे ते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युतवीरचे धाम प्राकृत भावात टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे तृतीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 4 इंद्रादी देवता द्वारा दुर्गाचंडी महाबली देवीचे मांडले सूत्र ती देवता वरदान दे ध्यानमृतम स्तुतरा ओम कालाब्राजी कटाक्ष हरी कुलभद्रा चंद्रवाळी जयशी शंखचक्र कृपणा त्रिशूल करधरा धारणी नेत्रत्रयशी सिंह स्कंदादी रुडा त्रिभुवन किला पूर्ण तेजे करी जय घ्यावी दुर्गा जय कॅसुर मुनी भोवती सेविती सिद्धीशी जय ओम ऋषिराच ऋताम दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शुक्रादी देवनाली नव्हती बारी लावण्य अंग फुलती यश सौख्यदाने देवीचे स्तोत्र करती सुरनम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्गभूनी जिची अविभूती जी पूजने देवी ऋषी देव जगत जनाला होती सनमदा हितदा मला ठावा प्रभावना तिचा भगवंतता ब्रह्मा शिवा व नवद वैन सूत्र गाता ती चंडिकाकील जगत परपालिनांचा वाहू विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पापा बगे सौदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनंतर लाजायची बाळी जगात नमितो तिच्या पदासी नावर नवे तो ती रूपाची तेचे ते शौर्य जे असुर नाशक तोर जायचे जी देवदैत्य समरी सकाळात शूर चरित्र अद्भुत कसे असतो मी अपार तू एकदेवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेनी हरी हर तुला नच दोष धुळ आधार तुझं सकळ जगदंश भूता अव्यक्त तुझं परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझे तव नाम घोषे यज्ञात होती सुर तृप्त त्वती श्वासे तृप्ती पित्रा तव कारणाने तेने स्वतः जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधना चित्त महाव्रतांचे तत्वज्ञ संयमी जना बहुमूल ज्याचे अभ्यासती मुनी जया निगमापथाला विद्यापरातूनच अन्य तुझ्या रूपाला तू शुद्ध रुज यदू आणि सुसामचंदा ऐश्वर षट्त्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषिक्षेत्र कृषी ख्याती पीडा निवारक अशी तुझं भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तुझं ते दृढ शक्ती मेधा नौकात होती बळ तारी प्रपंच बाधा तू कैटबारी हृदय तवच चिन्ह गौरी तुझा शिवकर येते तो रमान इच्छुचलाचा मला शशी पूर्ण बिंबा लावणे कांतीन का सुकुमारी अंबा पाहुणे क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवला वह मातयशी चंद्राने भ्रुकुटी कुब्द तुझ्या भयानं ज्या पाहता महिषानं तोनच सुटी प्राण भील काल ही जया बघता मुकाला पाहुणा तेनच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगा इथला होतो क्रुद्ध तुझ्या अमित वंशी विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासी तो मारील सहकळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे अशी श्वर उज्ज्वल धर्म त्यांचा श्रीपुत्र सेवक तया मिळत योग्य धन्वंत पावती जगी मिळवून श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चित मनोत पूर्ण करती त्रैलोकी कर्म फळ लाभ तुझी होती नामे तुझ्या भयहर भविपीडितांचे तू बुद्धी जगती हिते चुकांचे दारिद्र्य दुःख भयहारिणी एक तुझी स्वरूपकारिणी बिद्रावली ते तुझीची पावत सौख्य जन या शुभ कामनेने तू मारे शिकळ जनांची शुरतेने ते नरकामी भव सागरी मुक्त व्हाया दैत्य जनवदसी तू सदैर रनाया तो दृष्टीपात दळी जाळे विश्व सारे सारी शस्त्र तू तरी शस्त्र बारे स्पर्श पवित्र रिपू होऊन उद्धरावा हा भाव तो मनात ते असावा पावणी कडक त्रिशूलाची मान दिप्ती अंधत्वे नजुरा बलकोन नेत्री चंद्राने तव सुदर्शन ज्याचं होते अंधत्वने येईल तयाचं कसे तरी ते दृष्ट पराभूत करी तव देवीशील लावणे कांती तव चिद्रूप ते तुला निर्गळ होती स्वर्गी तुझ्या बलाने तू चिंकशी रिपुदळा करून ते प्राणे लावणे सुंदरी जिल्हा रिपू कापत आहे गेथोरा कोण तुझून जगात आहे युद्धनिष्ठ कृपा हृदयात बारी येशी तू एक दिवे वेरदायिनी दिवेनारी सारी लरी रे लोक शांते दैत्य स्वर्गपत येशी विचारवंते आम्हा अभय तो चिरंजीव केले नामे तुला नमन ठेवणी पाय वळे छंदानुष्टुपा शूलारक्षे देवी खडगन रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करून या पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षवी चंडिके आम्हा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमुचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे खडक शुलगदा हाती अंबिके शस्त्र दे तुझ्या ते सर्व घेऊन आम्हा सर्व क्षामी तू सदा शुराच जगन्माता महादुर्गा सविती स्तविलेशी परी दिव्य पुष्पगंध मला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिते तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी वाच तुमचे मनी जय इच्छा मागावर तो मला देव वाच
भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू आरणी तरी देवे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी आठवित्याचं भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तरावे गे गातीचे सूत्र गात्याची वैभवित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवतया अंबे तो प्रसन्न वदय प्रसन्न असणे सदा ऋषुराच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगतिता तत सुर देवनी झाली गुत्त तिथे नृपा त्रिलोकित करती जी देवांच्या देई जन्मली तिच्या प्राचीन उत्तंता बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितासाठी निशुभ नाचवी गौरीपासून घे जन्म कथा ते सुंदर देवीची येतावत सांगतो एका प्रसंग पूर्ण तो आता सर्व लोकरक्षाया प्रकटिती पुन्हा पुन्हा ह्रीं श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनमंतरे देवी महात्म्ये चतुर्थाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 5 देवीची स्तविती देव सांगती चंड मुंडते शुंभ पाठविदुताशी विनिराश दूत येतसे विनियोगः ओम अस्य श्री उत्तरचंद्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुप चंदा भीमाशक्ती ब्राह्मरी बीजम सूर्यस्तत्वम सामवेदम स्वरूपम श्री महासरस्वती प्रीत्यर्थ उत्तरचंद्र पाठे विनियोग ध्यानम ओम घंटाशूल हलानी शंख मुसला धनु चक्रधनु सहायका हस्तवादी धरुणी शरद जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्र त्रिजगताधारभूता महाभावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादी केले स्वा ओम क्लीम ऋषुर्वाच पूर्वी शुंभने शुंभाने हरविलाशाची पती त्रैलोक्यज्ञ भागाची त्याचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम याचे पद्धत या हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांची बाहेर देते काढिती अपराजिता देवीचे देवा स्मरण झाले अपतिकाली स्मरता माझा निश्चित धावणे देवांसी असा आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुखी स्मरती देवी अंबिका आठवणी वारा लागी संकटी सोडविन मी देवता चिंतून येच्या हिमालय गिरीवरी भगवती विष्णुमाया सविती मन लागुनी देववचम नमो देवी महादेवी शिवेची नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नेहमी वंदित हो तुला नित्यवंदन रद्रजी गौरी धत्री नमो नमा ज्योत्सन्मयी चंद्ररूपा सौख्य रूपा नमो नमा शरणगता कल्याणी सिद्धी रूपा नमो नमा दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमा दुर्गा दुर्गंपारा तुसार सर्वकारिणी ख्याती आणि की तू कृष्णा दुमरीची नित्यवंदन अतिसौम्य अतिरौद्र वारंवार प्रणम हा नमो हे जगताधारा कृती देवी नमो नमा जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाठाई चेतना मनवित असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळामध्ये बुद्धिरूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळामध्ये छाया रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा माझी जाती रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा ठाई लज्ज रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळामध्ये शांती रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळटा एकांती रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळमध्ये सकाळ माझी वृत्ती रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळटा स्मृती रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळमध्ये दया रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी सृष्टी रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळमध्ये माता रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळमध्ये भांती रूपे असते तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा इंद्रियाची देशाती सर्व प्राण्यात व्यक्तची जीविका सर्व जीवांची व्यक्ती देवी नमो नमा चेतन रूपेची सर्व व्यापुनी जगती तिथं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा वृता शस्तम अभिष्ट लाभस्तविती जिला सुर जय सेवे पहिले सुरेश्वर कल्याणकर जगदंबेश्वरी यज्ञ स्वामाला विपदा कदापि ही उदंड दैत्य ग्रासिता मासुरा प्राणमान करतो निरंतर विनम्र भावे स्मरता तिला जनी अम्मा न राहो विपदा कदा कुणी देवता ऋषिराज छंदानुष्टुप देवता सवित होत्या जानवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तक्षणी विचारती ती देवांची देवी ब्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला सूत्र माझे छे गाती शुंभाने तुझे लेखले पार्वतीने शुंभाचे एकत्र देव सर्व पार्वतीपासून तिथे अंबिकत्व झाला कौशिक नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली काली काभाऊ शुंभनी शुंभ त्यांचे सेवकचंड मंडते पाहती अंबिकेची या लावणी देव एष्टीची जावणी सांगती शुंभा एकलवणी सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानाची नसेल पाहिली कोणी कोणी कोटी शोधगे असुरेश्वर तू शूर तुझ सर्व भोग कामिनी श्री रत्नदेवी अंगांची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनही पहा जावणी तू स्वय मनी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका आहेत ते सर्व तुझ्या सदने सुदैव शोभती प्रभो पारिजात तरुश्रेष्ठ अशोचस्त्रवा तुवा ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले यांचयुक्त हे शोभ विमानांगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो महापद्म हिरावला किंचरकी युग्नमाला सागराने तुला दिली कांचस्रावी जे छत्र होते वरुणाची आगरी प्रजापतीची आभाशी ते आता जवळी तुझ्या उत्कंते दंपती शक्ती सागरातील रत्नजय वरुण पाच तो आज जा अश्नुशुंभा जवळ याचे अग्निने शुद्ध जे केले वस्त्रधन सुशोभित अरे पिले तुझे त्याच्या
सर्वरत्न तुझ्या घरी, श्रीरत्न त्याचं का नाही तुझ्या हातामध्ये, नृपा कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी. ऋषुराच एकूण चंडमुंडांचे पाठवी देवीच्याकडे, सुग्रीव मादैत्यांशी शुंभ सांगितला या दूता, आज्ञेने माझी या जावे बोलावे देवीशी, असे उपाय योजने याचा आणावे सत्वरी तिला. तो दूत तिथे गेला रम्य पर्वत त्या स्थळी, मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा. दूतवाच देवी दत्तेश्वर शुंभ लोक परमेश्वर, दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या, अव्याहत सर्वत्र आज्ञा मानिती देवता, आयशा त्या दैत्य श्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो, मम त्रैलोक अखिल वशवर्ती मज देवता, यज्ञ भाग मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो, त्रैलोक रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्व जे, ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो असे, युचुश्रा अश्वरत्न आला सागर मंथनी, देवता मज बंधुनी नम्रत्वे अर्पिती मला, देवगंधुर नागांचे जवळी रत्न थोरजे, ते सर्व माझे अपाची सध्या आहेत सुंदरी, श्रीरत्न थोर तू विश्व्या मी मानितो तुला, सर्व रत्नभुक्ते आमापाशी तो अयव रत्न मल्लिके, ममानुज महाशुर अथवार मज सेव तू, सुंदरी चंचल नेत्री रत्न तू चेवरी, परमेश्वरा तुला पावशी मधून उग्र विवरुणी बुद्धीशी व्हावी पत्नी तू आमज. ऋषुराच्या एकूणी दूत वचना दुर्गा कल्याणी सस्मित, गंभीर बोलती त्यासी जिधरी त्रैलोके द्विवच, सत्य तू बोलला दूता अल्पमिता नसहिते, परितमत प्रतिनयशी निश्चय पहिलाच हा, करू मी निमित्त तो कसा एका मम निश्चय, मज जिंकेल संग्रामी मम गर्भांच नाशवी, माझ्या सम असे शूर होईल पती तो मज, शुंभ किंवा शुंभाने संग्रामी जिंकून त्वरे, वरावे मजा सांग विलंब काय साहसे. इथे दुद्वाच देवी गर्भांत तू होशी मज सांगू नको असे, शुंभ शुंभा पुढती उभा राहील कोण गे, देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता, एकटी नारद कोटे युद्धात राहशी उभी, देवेंद्र विक्रमी मोठा पळाले युद्ध क्षेत्रीचा, तया दैत्याचा वेकायची अबले रण इच्छिची, शुंभनी शुंभा जवळी मानाने चलत आता, नादरिकेच ओढून तृणवत निधी दे तुला द्विवाचा, शुंभनी शुंभते शूर परिमिते करू कसे, निर्धार पाहिला माझा विचारा वाचुनीचा, हा आता तू सांग जाऊन बोलिले मी ते आदरी, उचित करावे त्यांनी होईल मान्य जेतया. ओम श्री अच्युतविरचदयं प्रकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्मे पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 6 धूम्रलोचन वद ध्यानम. ओम नागाधीश्वरी बैजली फणिमने द्विपामणे शोभली, देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रय रेकिली, माला कुंभ कपालंबुज करा चंद्राद डोही दिसे, सर्वज्ञेश्वर भैरवाकिनी अशी पद्मावती ध्यातच. ओम ऋषुराच्या छंदानुष्टुभ देवीचे एकूणी दिसे दूत विद्रोह तो करी, दैत्यराज सविस्तारे कळविवृत्त झाले, एकूणी दूत वचना सकृत दैत्यराज तो, धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत, तो धूम्रलोचना जावे आणून ओढून तिला, धरुणिके सुदृष्टांचे बलात्कारी करून या तिच्या संरक्षणासाठी यशगंधर होतुनी कुणी अवश्य दक्षिणी त्यांना वदावी तो महाशुरा. ऋषुराच आज्ञाकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचना 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन आलेला, तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी, शुंभनी शुंभाचे पाशे मने गरजोनी चालतू, नवानीशी आवाजना करी ओढून केचमी, बलपूर्वक क्रोधाने नेईनचा बोलला असे. दिवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी, मज ओढून येताना करी नारी काय मे. ऋषुराच याचे बोलत धावी तो धूम्रलोचना, ओंकार मात्र अंबीच्या दक्षिण भस्म झाला, दैत्यसेना महाकृती धावली अंबिकेवरी, वानशक्ती वर्षूचा दौर वर्षावत आलेला, देवीचं वाहन सिंह हयाळ हलवून गरजुनी सैनिका माझी पडाला कुटुनी त्वरे, दाढा पंजे तक्षणी मारी विदारी जबड्यामध्ये, घायल करून टाकी माते त्याचे सिंह तो, नकाने फाडली कोणाची पोट तो चिरी, चपेटा मारुनी कोणा धडीची करी वेगळा, भुजा मस्तक तो तोडी दैत्यांची पोट फोडून केसरी पीत रक्त हयाळ हलवून, अतिकुब्ध असा सिंह क्षणातीत उत्सव ताळला, मारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली, धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले, दैत्यराज महाकृती शुद्ध संतप्त झाला, कापती उठत दैत्यांची चंडमुंड महाकळ, आज्ञा दैत्यास तो तेव्हा एका दैत्या महाबली, धरुणिके सोडा ती आणा देवी इथे त्वरे, ना जुळे तरी एका हे शस्त्राचं घावई करा, आसुरी या पुली विद्या टाकून देवीचे वरी, बदावी जागाच्या जागी नको जिवंत ठेवना, तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर, ओढून तयांना आणि दृष्ट श्रीवदतावरी. श्री अच्युतविरचदयं प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे षष्ठोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 7 चंडमुंडवध ध्यानम. ओम घ्यावी ती रत्नपीठा मधु शुक्रस्वरा एकीची श्यामलांगी पद्मासी, पाय ठेवी शिरी शशिकला वाद्य विनासुरंगी, कंठी कल्लार माला निमिती विलसी चोळी ती रक्तस्त्रा, आतंगी शंखपाचा मधुमदा कुंकू भाळी विचित्रा. ओम ऋषुराच छंदानुष्टुप आज्ञेने शुंभदैत्यांच्या चतुरंगीने घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र चालले, सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीतसे, दिसे हिमाचलाच्या सुवर्ण शिखरावरी, धनुष्य तलवारीने सुचदैत्य दुर्जना, धरण्याला भवानीची तत्पर सर्व झाले, अंबिका क्रोधयुक्त ती पाहता देते धावती, काळा रंगमुखीला क्रोध संतप्त झाली, ललाटी भुरकुटी वक्र त्यात विक्राळा आणना, तलवार पाशू घेऊन काली प्रगटली स्वय, विचित्र खंडभांग धारा मुंडमाळा गळ्यामध्ये, चित्ता चर्म परिधाना शुष्कमाचा भयंकर, अतिविसर वदना जीव तरल भीषणा,
निमग्रा रक्तनयना नादेगा बरती दिशा वेगाने तुटे ती तेव्हा दैत्याच्या वर कालिका बक्षी प्राणस त्याची पारवर्षक मारले माहुत अंकुशधारी सांगट गज सैनिक एका हाती धरून त्याचं ती प्राण भक्षित सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालिशा नाच होत होते लात गुद्दे कुणा मारी धक्के देके सोडून गळादाबी कुणाचं ती धक्का देवद्र छातीने असुरांची शस्त्रास्त्रे तोंडात धरून त्वरे तोडून फोडून टाकी दात जावी अंबिका सनिग्धुच दैत्यांचे कालीने सर्व मारले कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खटवांग तलवारीने दत्तांग्रे चावले किती मृत्यूंच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाकळ क्षणात मारली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्ष व संगरी भयानलोचना देवी बाणाने न दिसे कुणा मैगाने न दिसे सूर्यदेवीच्या मुखमंडली बाणचक्र पटवणी हाताती दिन लक्ष तक्षणे सुकृत गर्जना केली कालीने विकटात बुद्ध विक्राळ वदनी दात भयान दिसतीचे तलवार घोर घेऊन थोर घेऊन देवी हुंकार देत असे धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावून येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळवीत असे महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी दोघांची मुंड घेऊन काली गर्जनी घोरती थोरती चंडिके जवळी गेला विजन्मत बोलत चंडमुंड पशु घे भेट जी मी दिली तुला निशुंभा शी आता अवधावितो स्वैरणी ऋषुराज पावणी मुंड दोघांचे चंडमुंड विनाश दो चंडिका देवी कल्याणी कालीची गोड बोलली चंडमुंडच मारून आली तो माझा पाशी घे चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल श्री अच्युत विरचिता प्राकृत भावटिका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्मथरी देवी महात्मे सप्तमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण वस्तु अध्याय 8 रक्तबीजवद ध्यानम ओम प्रभात सूर्यापरी स्नेहनेत्री धरी पाशम कुशबाण हाती प्रतित शक्ती आणि मांदिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी ओम ऋषुराज छंद अनुष्टुप चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्राम मेली पाहुणी शुंभ संतापला म्हणी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊन या शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापतीचे शब्दाशी उदायुध चला रणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी तेविरी अशता दौर कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी कालक दहुरुद मौर्य कालके महासुर युद्धाशी सज्ज होऊन ममज्ञेने चला त्वरे प्रकर्षाचा तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी सहस्रुत सैन्य घेऊन युद्धाशी रणी जात असे भयंकर दैत्यसेना पाहुणी चंडिकारणी टंकरनादे भरवी धरणी गगनांतर देवी ससिंह तो गरजे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणि की बहु धनुष्यसिंह घंटाचा नाद गेला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयस्तव तुमुल नाद तो ऐसा ऐकून दैत्य धावले चंडिकासिंह कालीशी सकृत सर्व गेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीची ज्या पराक्रमी संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या चंडिके जवळी गेल्या दैत्याचा इच्छुनी रूपविशेष देवाच्या शक्तीच्या त्याची तशी दिसे शस्त्र घेऊन हाती आले दर्द देवता अंशयुक्त विमानाची यक्षसूत्र कमंडलू आली स्त्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्राह्मणी तीरा माहेश्वरी वृषभेशी त्रिशूलवर दारिणी कंकण महानागाचे बाळीचंद्रात भूषण कार्तिकेयची जी शक्ती मयूरवर वाहनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका वातली रणा वैष्णवी गरुडा सिना शंखचक्र गदाधर शारंग धरून हाताची एका हातात खडकते श्रीहरी यज्ञवाराह वाराई शक्ती ते दया वराह स्वरूपा आली युद्धक्षत्री उपस्थित नारसिंह नृसिंहाची नृसिंहापरी आली ते ती केश झाडीता आकृती तारी ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्रहाती ऐरावतारी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्रनेत्र साजरे देवशक्ती सवेचंडी पाहुणे रणी शंकर वदाभिषेक घे हे दैत्य आज्ञा चंडीशी देत असे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी छत शिवातशी तिथे अपराजिता देवी जटा दुमिले शंकरा म्हणे तू दूत होऊन बोध शुंभ निशुंभ ते त्या अति करवंदाशी तैसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यानं जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रैलोक राज्य द्या इंद्रा देवांसी यज्ञ बागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिव तुम्हाला की बक्षतील तक्षणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मानित जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवबोधसे कुणी कात्यानी जिते असे सकृत दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सरदही त्यांच्या ते दैत्य अस्त्र जोकती दृष्टी शक्ती बाणा आधी देवी लागून मारिती टंकरुणी धनुष्याची अस्त्रासी प्रतिशस्त्र दे शस्त्राचं तोड देत त्यांचे देवी भीम पराक्रमा शुल मारुनी ती काली खटवांगे वधुनी कुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचारे रणभूमीची ब्रह्मांडिक मंडलूचे जलपिकीची तिकुटे तेथे शत्रुनीस तेज होती पिनहीन पराक्रमा माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारून वैष्णवी कार्तिकेची जी शक्ती तेथे संहार साधित इंद्रशक्तीची वस्त्रे छताशे दैत्य दानव रक्त सांडोरंगांचे पडले निष्प्राण भूमीची वारे दैत्य दाडणी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य सहारी विचिन्न लोळती भूमी नारसिने नकाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सेनादांसी धनी रणी फिरे भयानक शिवदूतीचे अनादे भयभीत असुरते शिवदूतीच्या हस्ते वदचा होत क्षणी मातृगण महाकृती वदता दैत्य सैनिका पळाले असुरसेना भयाने परान घेऊन दैत्यांशी पळता प्राणे रक्तबीज महाकळ युद्धाला गीत एकाळ युद्ध संग्रामी धावला रक्त देहातून त्याच्या सांडात एक थेंब तद्बद दुसरा दैत्य उद्भवे लढल्या आणि इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीज वज्रती
मारीत लक्ष साधोनी गाळले दैत्य जाहला, थेंब रक्तातून आले तितके दैत्य धावले. युद्ध केला वया लागी सर्वांची पूर्ण आतता, वीर्य बल शब्रिक्त रक्तबीज समान होते. रक्त थेंबातून तेथे दैत्य उद्भवले. मातृगणाचा वैघोरा खेळतील युद्ध शूरते. सहस्र भीषण वर्षा झाले संग्राम भुवरी, पूर्ण वज्राची अगावे गाळले रक्त सांडितो. रक्तबीज संख्यात होती शतसहस्रिक, वैष्णवी चक्र सोडून करी गाळले दैत्य तो. इंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे. चक्रचा गावा लागून रक्त ते सांडले भूमी. सहस्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले. शक्ती मारुनी कौमारी वाराई कडक घालून माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित. त्या खुद्द महादैत्याने मातृशक्ती वरीरने गदागत करून या स्वशौर्य पूर्ण दाविले. शक्ती शूलाधिघातांनी सांडले रक्तभूमीशी. रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक. सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज तिथे तिथे भयभीत झाले चित्ती तेने संग्रामी देवता. पावनी किन्न देवांची काली चंडीशी म्हणे, चामुंडे आपुले मुख पसरावे तो त्वरे. माझी यशस्त्र पाताने घायला रक्तबीजा. बिंदुशी त्याच्या या ग्रासावे तो महामुखे. सहारता रक्त सारे विचरता रणात क्षीण होणी तो दैत्य नष्ट होणार निश्चित. ऐशी युक्तीने पुन्हा रक्त रूपांतराने ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजासी मारित. शोषले रक्त कालीने कुब्ध रक्तबीज जरी. गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा. थोडी दुःखी ना झाली गदा सोसुनी चंडिका. रक्तबीजाची आधी ही देवीने गाव घातले. सांडे रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी. रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणे. वज्रबाण खडगृष्टी रक्तबीजास मारित. चामुंड रक्त सहारी तेने दैत्य तंवे पुन्हा. एने विधी शस्त्रताने रक्त इन महाकळ पडल निष्पान पृथ्वीशी नुपाळा रक्त भिजतो. अपर सौख्य तेव्हा ते आनंद तोर दाटला. महादैत्याची आवदे दैवांशी झाले. मातृगण महासौख्य रक्तबीजन राहिला. रणनमादे अतिहर्षी रणे नाचती देवता. ओम श्रीमचितायाम प्राकृत भावत टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक वनमंतरी देवी महात्म्य अष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 9 निशुंभवध ध्यानम. ओम बंधुक कांचन तनु रुचिराक्षमाळा. शोभे भुजेत वरदान शुकुंशपाश बाळा. चंद्रार्थ नेत्र ते सुंदर धनारी. भावे तिला शरण मी आनंदकारी. ओम राजवाच छंद अनुष्टुप. विचित्र कथा ही याची स्वामी सांगितली मजा. देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे. रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे हे वृत्त इच्छित म्हणा. ऋषुराच रक्तबीज दैत्याची निष्प्राण वाहतारणी. निशुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले. निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका. दैत्यनाश पावणी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चौबाजू सुक्रोध शस्त्र घेऊन धावती चावणी ओठा दैत्य देवीची मारण्या. शुंभ सुक्रोध तो धावे हरवी मातृकागण. मारावे चंडिकेची संग्रामी झाला उभा. मेघापरी बाणवर्षा रणी चाले भयंकर. शुंभनी शुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्याचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी. गाव केले तया वीर अंगी झाले. तीक्ष्ण तलवार हाती प्रत्येत्राला घेऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी गाव तो करी. शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता. तेव्हा सोडित होतो तो शक्ती देवीने चक्र त्यावरी. सोडून खंडलीमध्ये विभाग होऊन पडे. सुक्रतु शूल तो मारी जवळी येवी पावणी. देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवर गदा पिकी देवी त्रिशूल मारित. मध्ये तोडून टाके अशी चंडी पराक्रमी. परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी. निशुंभासी रणी तेव्हा पाडे निष्पन्न भूमीशी. बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढून. वधाभया अंबिकेशी रणी तो गाव घेतसे. अनुपम भुजाट सायुध बचला रती. झाकले नभशुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला अति बळे. प्रत्युंचा ओढून केला शुब्ध दुस्सह संगरी. घंटा ती वाजली भारी. दैत्याची ती थरारले. दिशादाही बरुणी ध्वनी गेला न बावरी. तेव्हा गर्जत असे सिंह गज चित्कार थांबले. गर्जनेने मृगंधाच्या गुंजित जाहले जग. कालीने उचलून या हातबोवरी मारले. तयांचा शब्द पाहुणी पहिले शब्द तोपदी. शिवदूत अट्टहास करीत दैत्य तेरणी होती भयभीत. कित्येक शुंभाचे क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्ट आता येते उभा राहा. तेने धैर्य देवतांची जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला बड किती तिच्या. देवी मारुनी भोवताटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहना ते गंजवी त्रैलोक हे ध्वनी ते पडले मागे होते ते जे पाहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे त्याचं देवीने. मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शुलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी. डोळा उघडी याचा निश्चय पडला कळ. निशुंभ होऊनी जागा मूर्छेतून रणामध्ये. देवी काली आणि सिंह क्रोधे दावा करीत होते. दशसहस्र बाहुनी निशुंभ चक्र फेकित. आजच्या धनाझनी केले चंडिकेवर त्यावेरे. दुर्गमारिणी देवी क्रोधे सोडून तिशर. चक्र बाण तयांचे ते तोडी क्षणाने लागता. निशुंभ शुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून या. वधावया चंडिकेची वेगाने शिखर धावला. गदा तोडली देवीने मारुनी त्याला वारती. दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्यात तिला. चंडिका पाहून याशी शूलपिकी तयावरी. छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भवी दैत्य निशुंभाच्या तनुनी. देवीशी म्हणे त्वशाने राहा उभी. देवीने खडक फेकून त्याचे मस्तक तोडले. हसली जोरजोराने दैत्य तो पडला धनी. सिंह कठोर दाडाने दैत्याचे कंठ फोडित. काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळी. कौमारीने कित्येकांशी केले निष्पन्न संगरी. ब्राह्मणेच्या मंत्र हिरे निस्तेज झाले किती. त्रिशूले महेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले. वराही ती सुळे मारी ते नेमेले किती कळ. वैष्णवी चक्र सोडून किती दैत्याची छेदित.
इंद्रिती वज्र मारून असंख्य दुर्जन दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह यांनी सहार मांडला. श्री अच्युत विरचितायाम प्राकृतभाव तटिकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे नवमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 10. जी तप्त हिमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुशूर युता कुंश पाश शूल बाहु सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदय द्या तदुंद्रे दुलिका ओम ऋषुराच छंद अनुष्टुप निशुंभ प्रिय बंधुशी दैत्यसेने सवे मृत पाहुणी शुंभ सक्रोदय बोले तो अंबिके प्रती गर्वंध होशिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी वाच दुष्ट अन्य असे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या भूती या सारे मधुरूपी मिळती पा. ऋषुराच ब्राह्मणी आदी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी वाच माझ्या विभूती ज्या होत्या मधुरूपी होणी एकटी तनी मी येते स्थिर व्हावे तू शुरा. ऋषुराच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध विरक्त कोण वर्णिल शस्त्रस्त्र बाणवर्षाने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्य युद्धावरी शुंभ निवारक अस्त्र विचित्र करी सत्वर दिव्यास्त्र शुंभचे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी देवाचा अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाण शास्त्राचे देवी झाकली सकृत बाण मारुनी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी मादता येता ती अंबिकेवरी. देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्त येचे ढालगे तलवार तो चौताळून अक्रोधे धावला देवीचेवरी. चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्याक्षणी सूर्यवत तलवार ढाळ मोडून टाकली गोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला. मुदगल घेऊन हाती देवीचं लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोड तात्वरे बुक्का माराव्या लागी मोठ बांधी महाकळ देवीची मारता बुक्का चपेटता ते झुरेश्वरी छातीत त्यांच्या थोरघात झाला. शुंभ एका चपेटाने पडला धनी मूर्छित पूर्वत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगने गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहत नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती आकाश शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाची पाडी बुवरी देवी ती तो तुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊ नये माराबाया चंडिकेची पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभाला पाहुणी आपल्याकडे त्रिशूल फेकून देवी पाडी त्याला धरीवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते दबा उडाला प्राणदैत्यांचा देवीशी जय लाभता प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकित क्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुच्चिल नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहते शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती माध्यम अप्सरा गण तालाशी धरुणी नाचतो नभी वायू सुपावन वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचितायाम प्राकृतभाव तटिकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 11. देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता अमजना ध्यानम छंदहा बालरव्यत कांती शशी बाळी सुस्तन त्रयनेत्री स्वासी वदनावरती वर दाखोशपाश अभयते हाती ओम ऋषुराच उत्त इंद्रवज्रहा देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रदिवनी करुणा समोरा कात्यानीची सुरसूत्र गाती त्यांचे प्रसन्न देई कांती देवी विनम्राच प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला आधारभूत जगताचे एक मही स्वरूपास्थित तू अशोक शौर्य असीमा तवपार नाही पाणी जगा तृप्तीने तुझे होई तू वैष्णवी शक्ती अनंत विद्या मुलाग्र विश्वा परमात्मा माया मोहितत्व या जगतास केले मोक्ष तू अलोक कित्येक नेले विद्या समस्ता तुझ देवी एक विस्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्यक्ती सगळा जगाला वाणी पराशब्दन तुझ्या स्तवाला छंद अनुष्टुप सर्वभूत स्थिता देवी सर्व मुक्त प्रदायिनी स्तवया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्न न्यावणी सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदय तू अधिष्ठित सर्व पौर्गती देवी नारायणी नमोस्तुते काला काष्ट दिवरूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ती नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टी स्थिती विनाशाय शक्ती भीती सनातनी गुणाश्रय विगुणमय नारायणी नमोस्तुते शरणागत दिनाथ परित्राण परायणे सर्वत्र श्री हरे देवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मानी रूपधारिणी कौशभ्य रक्षिके देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूल चंद्र हिदरे महावृषभवाहिनी महेश्वर स्वरूपेन नारायणी नमोस्तुते मयूर गुकुटवृत्ते महाशक्ती धरे नगे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते शंख चक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वराह रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृत्य रूपिणी उग्र दैत्यनाशात उद्यमी त्रैलोक्य त्राण संहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्वळे वृत्त प्राण हरेंद्री नारायणी नमोस्तुते शिव दूती स्वरूपे हृदय दत्ते महाबले गुरुरूपे महारावे नारायणी नमोस्तुते द्रष्ट कराल वदनेश्वर माला विभूषणे चामुंडे मुंड मंथने नारायणी नमोस्तुते लोकशुंलज महाविद्ये सृष्टी सुदे पृष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे
भूती बाब्रवी तामसी पाववे नियती नारायणी नमस्तुते सर्व स्वरूपे सर्वेचे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षे देवी दुर्गे देवी नमस्तुते ऐसे वदन सौम्य लोचन विभूषित सर्व भयातुनी रक्षण कात्यायनी नमस्तुते ज्वाला कराल अत्युग्र सर्व सहारकारी जो त्रिशूलभद्र कालीचा हरो भय नमस्तुते नाश विदे दत्त्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पाप नाश होती घंटा रक्ष माता जशी सुता शुभशुत कडगाती दैत्यांचे रक्त माणसाच्या चंडिके तू शुभतेने हो प्रणाम तुझा अमुचा अवृत इंद्रवज्रा आरोग्य लावे तू तुष्ट होता इच्छा पूर्ण तुरुष्ट होता आश्रित चेतन विभक्ती त्यांना सुदाश्रिताचे बळपीठ त्यांना एने विधिद्वारा रंग केला हा दैत्य सिंधू क्षणी हटविला रूपाधरुणी बहुतात मूर्ती केली लीला तो करील गुण व्यक्ती विद्येत शास्त्रा विवक्षा वेदादी वाक्यात तुझी संस्था ममत्व करते महादंकारी तू चाळवीची ब्रह्मवृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रूपी डाकू महाका जाग दावानली सिंधुत सोबतीशी तू रक्षिशी या सकाळच्या नासी विश्वेश्वरी पाळशी तुझ विश्वात्मिके दर्शी तुझ विश्वेश्वंद्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास दिती वृत्ता व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुवंते रक्षित सतारी पुभाय तामा समर्थे पापसनाशे करुणी सुखवी जगाला उत्पाकपाक शमी जनापदाला छंद अनुशुभ पावाम विनम्रान देवी विश्वाती हारिणी त्रैलोक पूजनीय तू सर्वाशी वरदान दे दिवाच वर माग देवतन इच्छाची तुमचे मनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवतवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कोणी नाशक त्यांचा करी सदा देवी वाच वैवस्वता मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ नावाचे होतील दैत्य बीचन नंदपुर तेव्हा यशोदा गर्भी मुनी विंध्याचलात राहुणी वेदीने दैत्य मी तिथे रौद्रवतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवर विप्रचित नावाचे दानव मज मारणे वदत दैत्यांशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्प होत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गीय मृत्यू लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्य 600 वर्षे अनवृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे अयोनी जास्त विती मुनी ते मज पायनी शतनेत्राने मुनी जना मी ते क्षणी कीर्तनी गातील ते शतक्षी म्हणून मला तत्काळी जेमध्ये ही शोकोत्पन्न होतील अवृष्टी तोरी लोका देतील प्राणदान ते शाकंबरी नाम माझे होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वदीने दैत्य दुर्गा देवी महाकाता तेने पाविने नाम मी भीमरूपी हिमप्राम ती मज येणे असे पुन्हा रक्षभया मुनी वृंदा वदीन राक्षसांचं मी भक्ती नम्र होऊन स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोक त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी शतप्रभुंग होऊन तया महादैत्याला घे होईन प्राणहंती मी ब्राह्मणी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करेन नाश शत्रूचा ओम श्री अच्युतविरचिताय प्राकृत भावत ठिकाण श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनमंतरे देवी महात्मे एकादश अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यानम कांती वीज जशी मृगेंद्र वहना बासे अतिभीषण कन्या खडक धरुणी राल करीती भावीची सेवना हाती चक्र गदा धनुष्यर असे भाषा ती तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शेषितर नेत्र त्रयध्यात्मी ओम देवी वाच छंद अनुष्टुप प्रतिदिन जो एकाग्र स्तोत्रे गात राहिल निश्चय सकळ बाधनाशु निराहितो सुखी मधुकैटम सहार महिषासुर गात जो निशुंभ सहार प्रसंग वाचतील जय अष्टमी चतुर्दशीची नवमीची मनातून भक्तीने एकती माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पाप स्पर्शेना आपत्ती राहीना कुणी दरिद्र पिढीना त्यांना नहोती दूर प्रेमळा शत्रूचे न भय राहे भय राजन डाकूचे अस्त्र जलराशींचे भय किंचित राहीना म्हणून महात्मे माझे वाच विचित देऊन एकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पाकजे कामा महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी संविधा नित्य माझे महात्मे त्या स्थळी सन्निधान तिथे माझे तेथूनच ताई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी महात्मा पाठ माझे हे जे माझे एकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविक मत पूजा बलिहोम पूजा आदि सहस्र सेवने मला शरदकाली महापूजा वातिक करतात जे तेव्हा महात्मे हे माझे भक्तिपूर्वक एकती नाशती याबद्दल सारा धनधान्य मिळेल सुद्धा संदेह काही नाही आता प्रत्यक्ष फळही असे महात्मे एकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे एकता भय जात असे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसेच दुःस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्मे कने बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न ते सुस्वप्न होते पाठ हा असा बालग्रहाने आकांत बालक शांती कारणे पडता फुट मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचार्यांचा नाश करी महात्मा श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेचा नाश ती माझी सर्व ही महिमा माझे समीप देत असे पशु पुष्पादुपादी गंधदीपादी उत्तम विप्राण भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पणी वर्षाराधन रानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्मे कथा त्याची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्ध क्षेत्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्य भयवैरांचे महात्मे कथा नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्माशी त्यापरी तसे ब्रह्मास्कृत स्तोत्र सर्व सद्धिकारक अरण्यप्रांती एकांती वनवा लागता वना निर्जनी राखू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्र गजरानी येता पाठी भयप्रद राजकुब्द वदाधाडी
अथवा बंद घालीत वादळ उठून नाव बुडत सागरामध्ये महासंग्राम शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती तेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तर मत प्रभावी आधी डाकू वैराचयांमध्ये स्मरता पळती दुर्विघ्ने मत महिमा अशी ऋषुराच बोलून भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांची तेथे गुप्त झाली देवता सुअधिकारासी निर्भय भोगू लागल्या येथे मग सुरा सर्व प्राप्त होण्याचा लागल्या शुमनी शुमदेवीने मारणे दैत्य भीषण जगद्विदासी ते वदता उग्र तुलविक्रमी राहिले तेथे गेले पाताळभूमीचे वरी राजा भगवती अंबा सुनी नित्यरूपती जगत रक्षणासाठी जन्म घे पुन्हा पुन्हा तिचे विश्वासी मोहिनी जगत जन्म घेत असे प्रार्थित तुष्ट होणी रुद्वी विज्ञान दान दे भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयंती महामारी रूप धारणची करी समयी सात होते जी अजन्म श्रेष्ठ रूपती सनातनी तिचं देवी समयी सर्वांचं रक्षित अभुदयाची या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तिचं लागत स्तुती करता पूजवणी गंधधूप फुलादिकी देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावटिकाय श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे द्वादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 13 देवीचं वर प्राप्त झाला राजा सुरत्वैशाची ध्यानम छंदानुष्टुप ओम बालसूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवा जिच्या हाती पाशम कुशम वराभय ओम ऋषुराच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभावायचा देवीचा जगदारण ती करी विद्युत्पत्ती तिचे हाती विष्णुमाया भगवती तिच्यासाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजया आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देत असे मार्कंडेवाच कौष्टुके मुनिमेदाचे राजा सुरत एकोणी तया सुरता सभाग्या ऋषीच करी वंदना ममत राजच्युतीने होता खिन्न ती रूप महामुने तया बोधे राजा वैश्य नटी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काळ बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्यनी मग्र तपसाधनी पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती आपुले रक्त देऊणी स्वप्राण बली वाहत आराधिती नियमाने 3 वर्ष महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याची बोलली देवी वाच राजा वैश्याची तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली मार्कंडेवाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत इह जन्मी चतुर्णाच गत राज्य मिळे म्हणे विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नस निरासक्ता करे ऐसे नम्रत्व ज्ञान मागत देवीवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभिले ते तुझे शत्रू एक राहिल भोगसे स्थिर संपदा तेथे मरता तू होशी विश्वानस बालक सावर्णिक मनु नामे ख्यात होशील पृथ्वीसी वैश्ववर्या तुझ्या चित्ती तो वर मज मागणे तो मी तुझं वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी मार्कंडेवाच ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने भक्तिसूत्र जे करती एकुणी देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावनी मन होईल असे देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावनी मन होईल क्लीम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावटिकाय श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्य त्रयोदशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे. ऋग्वेदोक्त देवी सूक्त छंद अनुष्टुप. महर्षी अमृनाची वाक्कन्या ज्ञानवंतचे देवी स्वरूपती झाली, तिचे उद्गार सूक्त हे. ओम अहमित्यष्टस्य सूक्तस्य वागान्भृणी ऋषी सच्चित सुखात्मका सर्वगत परमात्मा देवता. द्वितीया रुचो जगती शिष्टांना त्रिष्टुप छंदः देवी महात्म्य पाठे विनियोगः ध्यानम्. ओम सिंहस्था शशिशेखरा मरकताचारी भुज शोभती शंखचक्र धनुशुरा शरासधनुनी त्रिनेत्र ते जाळती बाहुबंद कडे नुपुरकटीची नादे कटीसूत्र ते दुर्गा ती हरिणीच श्रवणी ध्याता दिसे रत्नजय देवी सूक्त छंद अनुष्टुप. ओम मी रुद्र वसुआदित्य विश्वदेव रूपवसे मी मित्र वरुण इंद्र अग्निश अश्विन पुत्र ते मी सोमत्वष्टा पुरुषासी बगासी करी धारण मी श्रेष्ठ यजमानाचे यज्ञ साफल्य संपदा मी आदिश्वरी धनदा ब्रह्मक्य पूज्य देवता मी सीत या संसारी देवांची मिश्र श्रेयस मी खाद्यान्न सर्वांचे सर्व कर्णमस्कार नेनेती दीन देहोती एकतत्पदेश मी सांगते ते तत्व सुर नर सेविती जया लाभती मत्कृपा भावे ब्रह्मा ऋषी सरस्वती ब्रह्मा द्वेषी असुरांच्या पदार्थ शूद्र रुद्रगेशर मी धैर्य दुर्बळांचे पृथ्वी आकाश व्याप्त मी आकाश परमात्मा उद्भव जल पृथ्वींचा स्वर्गातील लोका स्पर्शुनी सर्व लोकात व्याप्त मी स्वच्छ निरची मी विश्वानभ पृथ्वीहुनी पर स्वतंत्र पवना ऐसे माझे महात्म्य हेसे. ही चतुर्चिदाय प्राकृत भावात टीका. वेदोक्त देवी सूक्त श्री कुलदेवता चरणार्पण वस्तू वेद तंत्रोक्त देवी सूक्त छंद अनुष्टुप. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदना नमो प्रकृती कल्याणी नेहमी वंदितो तुला नित्यवंदना दृशी गौरी दात्री नमो नमः ज्योत्सन्मयी चंद्ररूपा सौख्य रूपा नमो नमः शरणगत कल्याणी सिद्धी रूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुरूपांकारा तू सर्वकारणी ख्याती अनेक तू कृष्णा तुमरीशी नित्यवंदना अतिसौम्य अतिरौद्र वारंवार प्रेम नमो हे जगताधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ चेतना मनावी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये बुद्धी रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी क्षुधा रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये छाया रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ तृष्णा रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये क्षमा रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी जाती रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ लज्जा रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमः जी देवी सकाळमध्ये शांती रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई कांती रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ स्मृती रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये दया रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी दृष्टी रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये माता रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियाची अधिष्ठाती सर्व प्राणी व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्यक्ती देवी नमो नमः चेतन रूपे जी सर्व व्यापून जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः वृत्ता अभिष्ट लाभेस्त विधी जिला सुरा जे सेवे पहिले सुरेश्वर कल्याणकार जगदमेश्वरी न सो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दैत्य ग्रासिता आम्हा सुरा प्रणाम मी करतो निरंतर विनम्र भावे ती स्मरता तिला जनी आम्हाला राहू विपदा कदा कुणी. तंत्रोक्त देवी सूक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. प्राधानिक रहस्य छंद भुवी. ओम या सप्तशती रहस्य त्रयासी छंद अनुष्टुप छंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सी पावयासी जपावे छंद अनुष्टुप. राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगावतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवरा हा मी नमा स्वरूपाराधना मला यथार्थ रूपे सांगावी
साधना देवी प्राप्तीची. ऋषी बोले, राजा एक रहस्य गुप्त सांगतो. भाविक भक्तांनासी कधी मी निरोपिले. सकळ आदी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्य स्वरूपाचे व्याप्त या सकळा जगा. मातृलिंग गदा ढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जी धरी हाती राजा. तप्त कांचन वर्णाची तप्त कांचन भूषणा. शून्य या जगता लागी प्रकाश एक देवीचा. सर्वत्र शून्य लोकांची पावनी परमेश्वरी. धरी जी रूप परमा तामस एक उत्तम. गाळाच्या काजळ्या जैसे श्रेष्ठ दाडा शुभशुत. विशाल लोचना नारी कटीशी कृष ती दिसे. खडक पात्र शिर ढाल हाती घेती चतुर्भुजा. कंबधार वक्षाची मुंडमाळा तिच्या शिरी. महालक्ष्मी ती बोले, तामसी देवता तिथे. मी कोण माझे कर्तव्य सांग माते. नमो तुला. श्रेष्ठ तामसी देवीशी महालक्ष्मी वदे तदा. ठेवते तुझं मी नव सांगते कर्म ते तुझे जे तुझे. महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा निद्रा तृष्णा एकवीर कालरत्रे दुरतया. ऐसे तुझे नाम मला कर्तव्य करता जुळे. सक्रिय नाम जे घेती पावती दुःख सुख देशना. बोलोनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी. सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी. अक्षमाला कुशंदरा विना पुस्तक धारिणी. ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला. महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती. आर्या ब्रह्मिकामधेनु वेद गर्भा मतीश्वरी. तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती. योग्य स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपुल्या गुणे. बोलून या महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती. निर्मित से तया काली जी सुज्ञ कमलासना. ब्रह्मा वीरेंची नामदेई नरोत्तमा. श्रीपद्म कमला लक्ष्मी नारीची नामदे तसे. महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया. यांची ठेवली जी का नामरूपे निवेदितो. नीलकंठ रक्तबाहू श्वेतांग चंद्रशेखर. ते झाले नारी पुरुष महाकालीची गुणे. तो रुद्र शंकर सानू कपर्दी त्रैलोचना. त्रैविद्या कामधेनु ती स्त्री भाषा स्वराक्षरा. सरस्वती गौरनारी श्यामल पुरुषाकरी. जी नावे तया दोघांची सांगतो एक राजया. विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन. उमा गौरी सतीचंडी सुंदरी सुभोगा विदा शिवा. ऐशा त्यातून युती झाल्यात पुरुष दक्षिणी. गुज हे नेणते ज्ञाते वर्मास दानती. त्रैविद्या सरस्वती लक्ष्मी विदेशी दिली. रुद्रावर रात्री गौरी वासुदेवाच लक्ष्मी. सरस्वती सवे ब्रह्मांड उद्भवितसे. गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड भोज भेदना. त्या ब्रह्मांडी महत्व पंचभूत समस्त हे. स्थावर जंगम रूपे ईश्वराची वृद्धी झाली. लक्ष्मीसह ती श्री विष्णूने पोषिले सकला प्रती. गौरीसह महादेव सर्वसंहार तो करी. राजा महालक्ष्मीची सत्व महेश्वरी. निराकार ती साकार नाना नाम धरितसे. म्हणून अनेक नामे स्तोत्र माळेच गुंपती. एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नव्हे पुरे. छंद हा ओवी. श्री प्रादानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत विरचिता. श्री कुलदेवता चरणार्पणमत्सु. वैकृतिक रहस्य. छंद अनुष्टुपा. ऋषी बोले, ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी. ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे. योगनिद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा. मधुकैटभनाशात ब्रह्मसूत्र जिचे करी. दशवक्त्र दशभुजा दशपादांजन प्रभा. विशालते सुशोभित नेत्रमाला तशत्रय. दुप्त दशन धाडती भीमरूपा भयंकर. रूप सौभाग्य कांती श्री प्राप्त स्थानात यांची हे. खडक बाण गदा शूल चक्र शंख भुषुंडी ही. धनुष्य परिगमुंड चक्तस्त्रावी धरितसे. अशी वैष्णवी माया महाकाली दुरतया. आराधित वश होई पूजकाशी चराचर. देवतांगातून झाली अविर्भूत महाप्रभा. त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिष मर्दिनी. श्वेतानना नीलभुजा सुश्वत स्तन मंडला. रक्तकटी रक्तपादा नीलजंगा अजयगी. सुचित्र घना चित्राजी मालांबर विभूषणा. चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी. अष्टदश भुजा पूजा ती सहस्त्रभुजा सती. आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची. अक्षमाला पद्मबाण खडग वज्र चक्र गदा. त्रिशूल परशुशंक शक्ती घंटानी पाशतो. दंड ढाल पानपत्र धनुष्यनी कमंडलू. अलंकृत भुजयनी बैसली कमलावरी. सर्व देवमयी ईशा महालक्ष्मी अशी रूपा. पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे. गौरीच्या जन्मली देही जी सत्व गुणाश्रय. साक्षात सरस्वती ती शुंभा सुरविनाशिनी. अष्टभुजा हातीबाण मुसळ शूल चक्रती. शंख घंटा हलधनु धरी राजा महाबला. भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा. निशुंभ शुंभ असुरा सहारी रणरंगीची. स्वरूपत्रय हे से राजा तुझ निवेदिले. कृतकोपासनाता त्रिमूर्तीची परिस हे. दक्षिणेसे महाकाली वामभागी सरस्वती. मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठीत पूजने. महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती. दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती. पुढती महालक्ष्मीच्या अष्टदश भुजे प्रती. महाकाली वामांगी दक्षिणेसे सरस्वती. राजा यांच्या पूजनाचे दक्षिणेकाल पूजने. पूजा व मृत्यू वामांगी अरिष्ट शांती इच्छुने.
शुंभनाशिनीची जी देवी अष्टभुजेचं पूजन आहे तिच्या सवय नऊ शक्ती पूजावे भाव ठेवणी दक्षिणेसी रुद्र पूजा वामांगी श्री गणेशतो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र जे ते मंत्र ज्याची त्यांनी जगावणी पूजावे त्रैमूर्तीचे एका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्याच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषातंक देवीचे पूजितोच जगतप्रभू म्हणून पूजनायोग्य चंडिका भक्त वत्सला आद्यादिकी अलंकारे गंध पुष्पादी अक्षदा धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पवी देवीची दैत्य अभक्ष वाहुनी करीत तामसी पूजा सात्विकी नम्र होनी पूजा षोडश अर्पिती कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके वामांगी महिषासुरा भग नमस्तक पूजने दुर्गेच्या हातून जो काळ दैत्य सद्गती पावला दक्षिण महासिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्माधारित असे विश्वा देवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्रम करणे मग मध्यम चरित्र ते वाचावे हात जोडून प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती निरालस जगदंबा वंदावी हात जोडून सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूपे महागुणी तिळघृत युक्त खीर करावे हवन आचवे सप्तशती मध्ये स्तोत्र उच्चार एक हवन करा नाममंत्रचारणे महालक्ष्मीचं पूजने मनंद्रिय श्रोधावे वंदावे हात ध्यात देवीसी आपण बोलणी जीवा भावेत द्रुप भक्तीने असा भक्तीने पूजितो रोज तो परमेश्वरी सद्भाग्य पूर्ण भोगुनी साविजे त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची ज्याची आगरी पुण्यताचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल छंदा होई इति ओम इति वैकृतिक टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु मूर्ती रहस्य छंद अनुष्टुप ऋषी बोले ओम नंद या नावाची नंद कन्यका स्तविता पूजिता विश्व भक्ता दिन होत असे कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुरण लतिका कनोक्त भूषण चतुर्भुज पाशंकुशे पद्मा शंके सुशोभित इंदिरा कमल लक्ष्मी ती श्रीयुक्ता भुजांसना जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूप वर्णिना एक निर्भयकारी जे रक्तवस्त्र रक्तवर्ण रक्त सर्वांगभूषण रक्त दर्शन रक्तदंतिका स्त्री प्रिय पतिदेसा भक्त सेवी तशीच ही पृथ्वीवरी विशालती सुमेरू युगलस्तनी लांबरुंद स्थूल मोठे आकार ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी या स्थान पाने भक्तांच्या पुरती सर्व कामना खडक पानपात्र हल हाती मुसल जीदरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी युगेश्वरी असी तिने व्यापले सारे जगतावर जंगम जो तिला पूजितो बावे व्यापतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्र रक्षी देवी तया प्रती प्रेमे पाही निज भक्ता पतीसी सती जे जशी शाकंबरी नीलवर्ण अनुलुप्त विलोचना गंभीर नाभी त्रिवळी विभूषित कृशोदरी कर्कश शिखरायची गोल पुष्ट गणस्तनी बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीची असे पुष्प पल्लव मुलादी फलशाक असे करी क्षुधादृशा मृत्युभया हरती जे सुधारचे शाकंबरी क्षताक्षी म्हणती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दृष्ट दमनी शमनी दुरितापदा उमागौरी सतीचंडी कालिका तिच पार्वती शाकंबरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फल ते देई अन्नपाना मृतत्वरे भीमादेवी नीलवर्ण दाडा दात चकाकती विशाल लोचना स्त्रीती गोलस्थूल पयोधरा चंद्रहास खडगस्ती शिर डमरूपान पात्रगे एकविरा कालरात्री कामदाती प्रशंसित तेज दुर्दंश एसीजी ब्राह्मारी प्रशंसिती चित्रानुलेपना देवी चित्रभरण भूषिता चित्रभ्रमर पाणिती महामारी प्रशंसती अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुची तिचे रस हे गुप्त अभक्त सांगणे वृता अक्का नदी मूर्तीचे अभिष्ट फलदायक साधन करुणी सर्व चिंता करा चिंतन देवीचे सप्त जन्मा जित घोर ब्रह्महत्यादी पातके सप्तशती पाठ मात्रे किलमीचे सर्व नाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाने पुरती सर्व मनोवांचित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी छंद ओवी मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावत श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु देव्य अपराध क्षमापण स्तोत्र छंद अनुष्टुप अपराध सहस्र जे होती हातून माझिया मानुनिदास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो होय जगदंबिके दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे ते करी माप हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सच्चितानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जप एकहा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी छंदहा ओवी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचितम
श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.